धम्मपद मग्गवग्गो तं पुत्त पशु सम्मतं व्यासत्तमनसं नरं सुतं गामं मोहोघो वमच्चु आदाय गच्छति। पशुपुत्रांनी वेडावून गेलेल्या त्या आसक्त चित्तपुरुषाला निजलेल्या गावाला जसा महापूर घेऊन जातो तसा मृत्यू घेऊन जातो। अर्थकथा। किसा गौतमी नावाच्या एका मातेचे एकमेव मूल मेले। मरणाची एकही घटना तिने पाहिलेली नसल्याने त्या मुलाचे मृत शरीर ते मूल आजारी आहे अशा कल्पनेने कडेवर घेऊन ती काहीतरी इलाजाच्या शोधात बाहेर पडली। एका सज्जन माणसाने तिला बुद्धाकडे जाण्यास सांगितले। बुद्धाने तिला ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून थोड्या मोहऱ्या आणण्यास सांगितले। तिला मोहऱ्या मिळाल्या, पण एकाही घरी असे आढळले नाही की जिथे कुणीही मेलेले नव्हते। यावरून सत्य तिला उमगले। तेव्हा ती परत आली। तेव्हा बुद्धाने तिला धम्माचा उपदेश दिला। तेव्हा ती भिक्षुणी झाली। एक दिवस तिने दिव्याचे फडफडणे पाहिले आणि जीवनाच्या अशाश्वततेवर विचार करू लागली। बुद्धांनी आपली प्रतिमा तिच्यापुढे प्रक्षेपित केली आणि जीवनाची फडफडणाऱ्या दिव्याबरोबर तुलना करणारी ही गाथा उच्चारली।